नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एजू सोल्युशन या संपूर्णतः मराठीसाठी वाहिलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अजित सर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरणातील एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत की जो अतिशय सोपा आणि उत्तम गुण मिळवून देणार आहे. तो म्हणजे वाक्य आणि वाक्यांचे प्रकार. हा टॉपिक एक्सप्लेन करताना मी मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांचा उपयोग करणार आहे, जेणेकरून आपल्या SSC, ICSE आणि CBSE बोर्डाचं शिक्षण घेणाऱ्या मुलांना हा व्याकरणाचा भाग सहज सोप्या भाषेत समजू शकेल. चला तर मग सुरुवात करूया. वाक्य आणि वाक्यांचे प्रकार हे समजून घेताना वाक्य म्हणजे काय बरं, हे आधी आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर ज्या शब्दसमूहातून संपूर्ण अर्थ प्रतीत होतो त्यास वाक्य असं म्हणतात. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला अर्थबोध झाला पाहिजे, यानी जिस वाक्य से हमें अर्थबोध होता है उसे वाक्य कहते हैं. तो वाक्य क्यों कहते हैं? ताकि जो उस वाक्य में शब्द है वो शब्द मीनिंगफुल होते हैं और उन्हें प्रॉपर अरेंज किया जाता है. म्हणजे वाक्य हे अर्थपूर्ण शब्दांनी बनलेलं असतं आणि या अर्थपूर्ण शब्दसमूहालाच वाक्य असं म्हणतात. आता या वाक्यांचे दोन प्रकार पडतात. ते कोणते बरं? तर वाक्यांचे दोन मुख्य प्रकार आहेत. त्यातील पहिला प्रकार म्हणजे वाक्याचा अर्थानुसार पडणारे प्रकार आणि दुसरा आहे वाक्याच्या रचनेनुसार पडणारे प्रकार. अर्थानुसार पडणारे प्रकारामध्ये पहिलं प्रकार आहे विधानार्थी वाक्य, ज्याला इंग्रजीमध्ये सिंपल सेंटेन्स असं म्हणतात. दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य, अर्थातच इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर तिसरं आहे उद्गारार्थी वाक्य आणि चौथं आहे आज्ञार्थी वाक्य अर्थात कमांडिंग सेंटेन्स. त्याचप्रकारे वाक्यांचे रचनेनुसार म्हणजे वाक्यांची रचना कशी होते त्यानुसार सुद्धा वाक्यांचे काही प्रकार पडतात. त्यातला महत्त्वाचा पहिला प्रकार आहे केवल वाक्य म्हणजे सिंपल सेंटेन्स. दुसरं आहे मिश्र वाक्य अर्थात कंपाऊंड सेंटेन्स आणि तिसरं आहे संयुक्त वाक्य अर्थात कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासिकेमध्ये आपण वाक्यांचे अर्थानुसार प्रकार पाहणार आहोत. ते कोणते बरं? तर पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे विधानार्थी वाक्य, त्याला इंग्रजीत सिंपल सेंटेन्स असं म्हणतात. त्याची व्याख्या समजून घेऊया. तर ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्या वाक्यास विधानार्थी वाक्य असं म्हणतात. यानी जिस वाक्य में केवल स्टेटमेंट किया जाता है, सिंपल स्टेटमेंट, उसी वाक्य को विधानार्थी वाक्य कहते हैं. उदाहरण के लिए देखिए, राजू मैदानात खेळतो, माझी शाळा घराजवळ आहे, केशव अभ्यास करतो. या तिन्ही वाक्यांमध्ये सिंपल स्टेटमेंट केलेलं आहे. यानी ये जो तीनों उदाहरण दिए हुए हैं इनमें केवल और केवल क्या दिया गया है? सिंपल स्टेटमेंट किया गया है. त्यानंतर वाक्याचा दुसरा जो प्रकार आहे तो आहे प्रश्नार्थी वाक्य अर्थात इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्यास प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतात. म्हणजेच जिस वाक्य से हमें बोध होता है कि इसमें प्रश्न पूछा गया है या सवाल पूछा गया है, उस वाक्य को प्रश्नार्थी वाक्य कहते हैं. म्हणजे वाक्य जेव्हा तुम्ही वाचाल त्यात तुम्हाला कळेलच की या वाक्यामध्ये काय विचारला गेलेला आहे? प्रश्न. उदाहरण के लिए देखो, तू ओरडलास का? तर यामध्ये काच्या पुढे प्रश्नवाचक चिन्ह आहे. म्हणजेच या वाक्यात प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्नवाचक किंवा प्रश्नार्थी वाक्य समजून घेताना एक सोपा आणखीन एक आपल्याला की पॉईंट जो इथे सापडतो तो म्हणजे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं मुलांनो. दुसरं उदाहरण बघूया. तुम्ही कुठे राहता? तिसरं उदाहरण बघा. भारताच्या पंतप्रधानांचे नाव काय? या तिन्ही वाक्यांमध्ये प्रश्न विचारलेला आहे. यानी इन तीनों वाक्यों में सवाल पूछा गया है और इसीलिए
इस वाक्य के प्रकार को कहते हैं प्रश्नार्थी वाक्य। समझ में आया बच्चों? तो चलो वाक्य का तीसरा प्रकार भी समझ लेते हैं। या वाक्याचा आपण अगोदर प्रकार समजून घेण्याबरोबरच व्याख्यासुद्धा समजून घेऊया। उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय? तर ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्यास उद्गारार्थी वाक्य असं म्हणतात। मग भावनेचा उद्गार म्हणजे काय? तर आपल्या मनामध्ये राग, भीती, प्रेम, तिरस्कार, नकार ह्या वेगवेगळ्या भावना असतात। कधी आपल्याला प्रचंड भीती वाटते आणि अशा वेळी आपल्या तोंडातून एखादी इमोशन्स ज्या वेगवेगळ्या आहेत त्या वेगवेगळ्या इमोशन्स व्यक्त करताना काही शब्द बाहेर पडतात, त्यांनाच उद्गार असं म्हणतात। यानी डर हो, खुशी हो या नकार हो या किसी भी प्रकार की भावना अगर इमोशंस एक्सप्रेस करते हैं तब हमारे मुंह से कुछ शब्द निकलते हैं, उसी को उद्गार कहते हैं। आणि या उद्गारांचा वापर जेव्हा वाक्यात होतो तेव्हा ते उद्गारार्थी वाक्य बनतं। उदाहरण बघा, अबब केवढी प्रचंड आग ही, त्यानंतर किती सुगंध आहे हा मोगरा, अरे रे पायाला ठेच लागली। तर पहिलं वाक्य जे आहे त्या वाक्यामध्ये तुम्हाला दिसून येईल मुलांनो की यामध्ये भीती व्यक्त करणारी भावना आहे, दुसऱ्यामध्ये दुःख व्यक्त करणारी भावना आहे आणि तिसऱ्यामध्ये आनंद त्याचबरोबर आश्चर्य सुद्धा व्यक्त करणारी भावना है। यानी कि जिस वाक्य में हमारी भावनाओं का उद्गार प्रतीत होता है उस वाक्य को उद्गारार्थी यानी हिंदी में विस्मयार्थी बोधक अव्यय का जो वाक्य है वो वाक्य होता है। त्यानंतर आहे मुलांनो शेवटचा प्रकार, तो म्हणजे आज्ञार्थी वाक्य अर्थात कमांडिंग सेंटेन्स। हा अतिशय सोपा प्रकार आहे मुलांनो। ज्या वाक्यात आज्ञा दिलेली असते त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात। पण त्याचबरोबर या आज्ञार्थी वाक्यामध्ये विनंती, त्याचबरोबर आशीर्वाद, त्याचबरोबर आज्ञा, विनंती, आज्ञा, आशीर्वाद दिलेला असतो त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात। यानी ये जो आज्ञार्थी वाक्य होता है ना बच्चों, इस वाक्य में आज्ञा दी जाती है, विनती की जाती है, आशीर्वाद दिया जाता है, रिक्वेस्ट किया जाता है, इसीलिए इस वाक्य को आज्ञार्थी वाक्य कहते हैं। उदाहरण देखिए मुलांनो, रांगेत उभे रहा। दुसरं उदाहरण बघा, उघड्यावर थुंकू नका। आणि तिसरं उदाहरण आहे राजू अभ्यासाला बस। या तिन्ही वाक्यांमध्ये त्यातलं पहिलं वाक्य जे आहे त्यात आज्ञा दिलेली आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा विनंती केलेली आहे बघा, उघड्यावर थुंकू नका किंवा सूचना आहे, आणि तिसरं आहे त्यामध्ये आज्ञा दिलेली आहे, राजू अभ्यासाला बस। यानी जिस वाक्य में आज्ञा दी जाती है, विनती की जाती है, आदेश दिया जाता है, आशीर्वाद दिया जाता है, उस वाक्य को आज्ञार्थी वाक्य कहते हैं। तो छात्रों, इस तरह से हमने वाक्य के अर्थ के आधार पर जो 4 प्रकार होते हैं उसी के बारे में जानकारी ली है। वाक्यांचे जे अर्थाच्या आधारावर 4 प्रकार पडतात त्याची माहिती घेतलेली आहे। आता वाक्यांचे रचनेच्या आधारावर म्हणजे वाक्यांची रचना कशी होते त्यावर किती प्रकार पडतात ते जर समजून घ्यायचं असेल तर आपल्या दुसऱ्या व्याकरणाचा जो व्हिडिओ येणार आहे त्यात आपण रचनेवर आधारित वाक्यांचे प्रकार समजून घेणार आहोत। हे सगळं समजून घ्यायचं असेल आणि अतिशय साध्या सोप्या सरळ भाषेत मराठी शिकायचं असेल तर AJ एजू सोल्यूशन या चॅनलला जरूर भेट द्या, याचा प्रचार प्रसार करा आणि लाईक व सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।